मराठी न्यूज चॅनलतर्फे आज आपण वसंतराव नाईक महाविद्यालयावर शॉर्ट हँडचे पेपर घेण्यासाठी आलो आहोत. तर आज आपण विद्यार्थ्यांचे पेपर कसे गेले त्याची रिव्ह्यू जाणून घेणार आहोत. हां, माझं नाव उदय अशोक राजे. पेपर हा एक्सलंट गेला, काही प्रॉब्लेम नाही आला कशावर. स्टाफ पण चांगले होते, काही प्रॉब्लेम नाही दिला. बट आवाज येत होता बारीक बारीक बाहेरून, हेडफोनचा थोडा आहे प्रॉब्लेम. बाकी होते. रामेश्वर दीपक सुरदुसे. एक पेपर हा एकदम छान गेला आणि आवाज तर एकदम बरोबर होता, काही प्रॉब्लेम होता. आणि सगळे म्हणजे पॅसेज वगैरे एकदम ए आणि बी एकदम भारी गेला, काहीच हे नव्हतं. आणि थँक्यू म्हणजे सिनाट टायपिंगला थँक्यू म्हणतो, कारण त्यांच्यामुळेच 1 वर्षामध्ये मी इतका प्रगती केली. धन्यवाद. माझे नाव स्वप्नील अंकुश इंदोरे. आज माझा 60 शॉर्ट हँडचा पेपर होता. लास्ट वेळेस जेव्हा मी 60चे पेपर दिले तेव्हा माझ्या ऑडिओनी खूप खराब पेपर झाले, पण यावेळेस खूप चांगले पेपर दिले. ऑडिओ वगैरे सगळं क्लिअरिटी चांगली होती. म्हणजे मी बोर्डाचे आभार मानतो की त्यांनी ही नवीन योजना आणली त्याबद्दल. माझे नाव आकाश ज्ञानेश्वर खरात. पेपर हा एकदम भारी गेला. कीबोर्ड पण व्यवस्थित होता आणि माईकचं पण हेडफोनवर आवाज पण क्लिअर येत होता. बरं, तुला काही टेक्निकल इश्यू वगैरे नाही, टेक्निकल इश्यू वगैरे काहीच नाही. हेडफोनचा काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित. माझं नाव राहुल आढोळे. पेपर चांगला होता, काही प्रॉब्लेम आले नाही प्रॉब्लेम काही नाही. बरं, पास होशील असं वाटतं तुला? हा वाटतं, पास अभ्यास करायला होता, पास होणार. धन्यवाद. माझे नाव वैष्णवी चंद्रकांत गटे. आज माझा इंग्लिश 60चा पेपर होता. शॉर्ट हँडचा पेपर एकदम व्यवस्थित गेला आहे. काहीच तांत्रिक वगैरे काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. डिक्टेशन आयडिओ वगैरे खूप छान आहे. परीक्षेतील काही सजेशन द्यायचं आहे का तुला? काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. हो, व्यवस्थित एकदम. माझे नाव पूजा राजेंद्र जाधव. माझा आज इंग्लिश शॉर्ट हँड 60चा पेपर होता, तर तो खूप चांगला गेलेला आहे आणि काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. प्रॉब्लेम आला नाही. काजल गोरगावाने. माझा आज इंग्लिश शॉर्ट हँडचा पेपर होता. पेपर हा खूप चांगल्या प्रकारे गेलेला आहे. कीबोर्ड आणि माऊसचा काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आणि असेच पुढे पेपर होतील याची अपेक्षा आहे. काही परीक्षा परिषदेला आपल्या नूतन अध्यक्ष बेडसे साहेबांना काही सजेशन वगैरे करायचं आहे का तुला? त्यांनी अशीच परीक्षा पुढे घेण्यात यावा ही विनंती त्यांच्या. या ठिकाणी आमचे संस्थाचालक बांधव जाधव सर आलेले आहेत. जाधव सर, तुम्हाला पेपरच्या बाबतीत मुलांकडून कसा रिस्पॉन्स मिळाला आणि बेडसे साहेबांनी हे काही नवीन उपक्रम घेतलेला आहे, चालू केलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? नमस्कार, मी संस्थाचालक बाबासाहेब जाधव, अक्षरा कम्प्युटर अमठाणा. आता स्टेनोचे माझे विद्यार्थी होते इथं, पण त्यांच्याकडनं असं कळालं की बाकीच्या गोष्टींसाठी भरपूर काही सहकार्य झालेलं आहे इथं. जसं हेडफोन असेल, ऑडिओचा आवाज असेल आणि बाकी त्यांना ज्या सुविधा होत्या त्या सर्व काही मिळालेल्या आहे. आणि त्या दृष्टीनं हा पेपर त्यांचं भरपूर काही यशस्वीरित्या चांगले झालेले आहे स्टेनोचे. अशीच परीक्षा पुढं पण व्हावं हीच अपेक्षा. आणि जी नवीन योजना आलेली आहे ती तर खूपच चांगली आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. बरोबर. चल, धन्यवाद. नाव सांग मित्रा. कृष्णा कडबा शिंदे. पेपर एकदम चांगला होता. ऑडिओ वगैरे व्यवस्थित होता, सगळा चांगला गेला. हो, काही अडचण नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. माझं एक्झाम झाली. मागची बॅच आतापर्यंत ऑनलाईन झाली नाही. आदरणीय बेडसे साहेबांनी जी पहिल्या वेळेस हा यशस्वी प्रयत्न राबवलेला आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे सक्सेस झालेला आहे. या ऑनलाईन परीक्षेमध्ये आत्तापर्यंत कोणत्याही मुलाला अडचण आलेली दिसत नाही. माझ्या मते सकाळी झालेला इंग्लिश शॉर्ट हँड 60चा पेपर जवळपास 70%च्या वर विद्यार्थी पास व्हायलाच पाहिजेत. बरोबर. म्हणजे पेपर एकदम व्यवस्थित गेलेला आहे आणि आम्हाला माऊस पण व्यवस्थित होतं. माऊस कीबोर्ड याचा काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि हेडफोनचा सुद्धा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि आम्ही पेपर व्यवस्थित गेलेला आहे. आता पास होऊ असं वाटतं आम्हाला. आता कम्प्युटरची स्टुडंट आहे, जिल्हा संभाजीनगर. आणि इथं पेपर झाला म्हणजे ऑनलाईन पेपर झाला, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आला आम्हाला. स्टाफ पण चांगलं होतं आणि बाकी सुविधा पण चांगल्या होत्या. ओके. तर आज आपले IT टीचर रवींद्र पवार सर वसंतराव नाईक महाविद्यालयाचे टीचर आपल्याला बोलणार आहेत. आमच्याकडं हे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलची एक्झाम चालू आहे. शॉर्ट हँड
स्टेनोसाठी जी लागते ती. काल आमच्याकडे 4 बॅचेस होत्या, सगळ्या व्यवस्थित रन झाल्या, काही टेक्निकल इश्यू नाही आहे. आणि आजही आमची एक बॅच झालेली आहे, ती व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. पुढच्याही अशाच रन होतील. खूप खूप सहकार्य लाभलेले आहे. मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही. माऊस कीबोर्ड हेडफोनच्या बाबतीत सगळे विद्यार्थी खुश आहेत. आपल्या सेंटरवर कुठल्याही विद्यार्थ्यांना कसलाही त्रास झालेला नाही. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आय टी टीचर अमोल चव्हाण सर आपल्याला 2 शब्द बोलणार आहेत. आपल्या इथे 26 तारखेपासून शॉर्ट हँडचे एक्झाम चालू आहेत. तर सुरुवातीला 26 तारखेला तांत्रिक अडचणी आल्यानंतर त्यानंतर आपण सुरळीत परीक्षा पार पाडलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला परीक्षा परिषदेचं खूप सपोर्ट लाभलेला आहे. काल आणि आज यशस्वीरित्या आपण परीक्षा पार पाडल्या आहेत. विद्यार्थ्यांना कुठलीही तांत्रिक अडचण आपण येऊ दिली नाही आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना छोटी मोठी तांत्रिक अडचण जी आली असेल त्यांना आपण यशस्वीरित्या पार पाडून त्यांची एक्झाम सक्सेसफुली आपण कंप्लीट केलेली आहे.